तर नमस्कार मंडळी, एका कम्फर्टिंग भाताची रेसिपी मी आज घेऊन आली आहे. इथे मी गाजर, वाटाणे, स्वीटकॉर्न आणि बटाटे घेतले आहेत. पालक प्युरीमध्ये मी खोबरं, धने घालून अगदी बारीक पेस्ट करून घेतली आहे. तांदूळ मी ऑलरेडी भिजत घातले होते. काही खडे मसाले घेतले आहेत. तेलामध्ये मी पहिला खडे मसाले आणि मग आपण कापलेल्या सगळ्या भाज्या घालून परतून घ्यायचं आहे. तांदूळमध्ये मी आंबेमोहोर तांदूळ, मुगाची डाळ आणि तुरीची डाळ थोडीशी ऑलरेडी भिजत घातली अर्धा तास. सगळ्या भाज्या परतून आलं लसूण पेस्ट घालून छान परतवून घ्यायचे आहेत. सगळ्या भाज्या परतवल्यानंतर आपण बनवलेली प्युरी आणि खिसलेला आंबा, तोतापुरी आंबा घेतला आहे मी, थोडासा आंबट गोड असा, तो घालून मस्तपैकी परतून घ्यायचा आहे. आणि 1 ते 1.5 मिनिट साधारण हे परतवल्यानंतर आपण याच्यामध्ये भिजवलेले तांदूळ घालायचे, डाळ तांदूळ ते घालून त्यातमध्ये आपण पाणी घालायचं आहे आणि मीठ घालून साधारण 3 ते 4 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. तोपर्यंत भात मऊ होतो मस्तपैकी. पावसाळ्यामध्ये जेव्हा आपल्याला सर्दीसारखं वाटत असतं, तोंडाला चव नसते, तेव्हा हा भात खायला अतिशय टेस्टी लागतो. मुलांना तर खूपच आवडतो. आवडीच्या भाज्या घातल्यामुळे हा हेल्दी पण होतो. नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी आणि मला कॉमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कशी वाटली. थँक्यू.